दंडवतहु आवडी चित्तवित्त काया अर्पावी सर्वज्ञ राया सांडुनी ममता रूपी माया अनन्यगती शरण यावे सर्व भावे अनन्यगती शरण यावे सर्व भावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतहु महानुभाव पंथीय ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपण महानुभाव पंथीयाबद्दल ज्ञान ऐकत आहोत। महानुभाव पंथाचं ज्ञान ऐकत असताना जे नामधारक आहेत, ग्रस्त आहेत, उपदेश घेतलेला आहे, त्यांनी गुरु केला आहे, त्यांच्यासाठी हे ज्ञानाची माहिती फार महत्त्वाची आहे। या ठिकाणी आपण उपदेशांसाठी नित्यविधी आपण ऐकत आहोत। निमित्तविधीमध्ये ऐकत असताना पहिला विधी आपण स्थानवंदनाचा ऐकलेला आहे, स्थानाचं महत्त्व ऐकलेलं आहे, स्थानाची काळजी, स्थानाचं स्मरण वंदन करत असताना काय काय काळजी घ्यावी ते आपण ऐकलेलं आहे। त्यानंतर दुसरा विधी भिक्षुक महात्म्यांच्या ठिकाणी आपण त्यांची भेट कशी घ्यायला पाहिजे, त्यानंतर भेट घेत असताना त्यांच्याकडं आपण घरी कसं आणायचं, नम्रतेपूर्वक त्यांच्याशी कसं वागायचं, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, भिक्षुकांची चेष्टा वगैरे करू नये। त्यानंतर भिक्षुकांजवळ नम्रतेपूर्वक विधी करून त्यांच्या ठिकाणी भोजनक्रिया कशी करायची, हा निमित्तविधी आपण ऐकलेला आहे। आज आपण त्या भिक्षुकांकडून असा जर तुम्ही विधी केला, नम्रतेपूर्वक अंतःकरणपूर्वक जर त्यांना भोजन घातलं आणि त्यांना नम्रतेपूर्वक जर आपल्याशी चर्चा वगैरे केली, आपण मिळून जुळून राहिले आणि त्यांचा आशीर्वाद जर आपण घेतला, तर त्या साधू संतांकडून होणारा लाभ आहे तो लाभ कोणता आहे, तर भिक्षुक साधू संतांजवळ यांच्या ठिकाणी काय असतं, ज्ञान भक्ती वैराग्य असतं। आणि असे जर जसं पात्र भेटलं, अधिकरण भेटले, मोठे ज्ञानी भेटले तर अतिउत्तम पात्र आहे। परंतु कोणतेही भिक्षुक भेटले तरी त्यांच्या ठिकाणी ती पात्रता कोणती ना कोणती आहे, ज्ञान भक्ती वैराग्य आहे। आणि त्या ज्ञानामुळे नामधारक, वेदवंत, बोधवंत व साधनवंत हे जे काही आहे तिघांची चर्चा होते, शास्त्र नूतन होतं, त्याच्यामध्ये घुसडण होतं आणि म्हणून नवीन अर्थ निघतो। या सर्वांमुळे परमेश्वरसुद्धा प्रसन्न होतात आणि सर्वांचे अज्ञान आणि अन्यथा ज्ञान दूर होऊन यथार्थ ज्ञानसुद्धा प्राप्त होतं। यथार्थ जे काही सूत्र असतील, परमेश्वराने सांगितलेलं असेल, भगवद्गीता सांगितलेलं असेल, त्यामध्ये जे खरं ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त होणार। म्हणून साधू संतांकडून आपल्याला हा लाभ होतो की साधू संत जर आपल्या घरी आले तर चर्चा होते, ज्ञानाची चर्चा होते आणि त्याद्वारे आपल्या अन्यथा ज्ञान दूर होतं, आपल्याला सर्व माहिती मिळत असते। उपदेश घेतल्यानंतर आपण काय काय करावं, कसं वागावं, कसं राहावं हे सुद्धा आपल्याला ते सांगत असतात। साधू संत हे परमेश्वराचे ज्ञानाचे माध्यम आहे, कारण परमेश्वर स्वतः ज्ञान आपल्याला सांगायला येणार नाही। आपण तेवढा अनाधिकार काही जोडलेला नाही, ऐका नाही, अनाधिकार जोडलेला आहे। ज्ञान म्हणजे अधिकार काही जोडलेला नाही, कारण अनंत सृष्टी परमेश्वर अवतरतात, मनुष्य देह देतात आपल्याला आणि परमेश्वर स्वतः मनुष्य देहामध्ये, मानव देहामध्ये येऊन आपल्याला ज्ञान देतात, परंतु आपण ते ऐकलेलं नाही। म्हणून श्रीमुखीचं ज्ञान परमेश्वर स्वतःने आपल्याला ज्ञान सांगावं असं आपण कोणतंही माध्यम जोडलेलं नाही। म्हणून परमेश्वर काय करतात, तुम्ही जर आज या जन्मामध्ये तळमळ केली, दुःख केलं, परमेश्वराचं मला ज्ञान मिळालं पाहिजे, मला परमेश्वराचं मला प्राप्ती व्हायला पाहिजे, असं जर तुम्ही दुःख केलं तर परमेश्वर काय करतात, त्या साधू संतांद्वारे, त्या अधिकरणाद्वारे तुम्हाला ज्ञान देतात आणि ते तुमच्या घरी येण्याचा योग तो लाभला, तो महालाभ आहे, तो आपल्याला लाभला असेल तर त्यांच्याकडून आपण ज्ञान घ्या। कारण असन्निधानी परमेश्वर साधू संत अधिकरण यांच्या मुखातून ज्ञान प्रदान करतात, म्हणून तो योग आपण प्राप्त झालेला असावा, असं आपण परमेश्वराचे आभार मानावे आणि या साधू संतांकडून आपण ज्ञान घ्यायला पाहिजे। म्हणून परमेश्वर हे साधू संतांद्वारेच आपल्याला ज्ञान देतात। साधू संत अधिकरण यांच्या सेवेने काय काय होईल, जर तुम्ही साधू संत अधिकरण ज्ञानपात्र असतील यांच्या ठिकाणी जर तुम्ही सेवा केली, तत्परतेने त्यांच्याकडे नम्रतेपूर्वक विचारपूस केली, झोपण्याचे, खाण्याचं, पिण्याचं, त्यांना नम्रतेपूर्वक भेट वगैरे घेतली आणि त्यांच्याशी तुम्ही तसे चांगलं जर कधी तुम्ही चर्चा करून ज्ञान घेतलं तर ते गृहस्थ आश्रमीयांसाठी काय आहे, आध्यात्मिक एक प्रगती आहे। आणि आध्यात्मिक प्रगती झाल्यानंतर तुमची आवडी वेद बोध होईल, तुमचं काही अज्ञान ते नष्ट होईल, तुम्हाला परमेश्वराबद्दल आवडी होईल, परमार्गावर आवडी होईल आणि तुम्ही परमेश्वरा मार्गामध्ये पुढे वाटचाल करणार। अशक्त साधू संत असतील, आपल्याकडे जर योग आला, अशक्त साधू संत असतील, ते अशक्त असतील तर त्याची सेवा केला, त्यांची सेवा करायला पाहिजे, त्यांच्या तिरस्कार करू नये। आपल्याला तो योग प्राप्त झाला तर आपण डॉक्टर, दवाखाना, वैद्य वगैरे काय करायचे असेल ते करायला पाहिजे, प्रेमानं करायला पाहिजे, त्यांच्या तिरस्कार करायचा नाही। अशी जर सेवा आली तर सेवा शुश्रूषामध्ये तुम्हाला निमित्तविधी प्राप्त झालेला आहे, तो फार मोठा विधी आहे, कारण आपल्या पडलेयाची सेवा करावी। परमेश्वर म्हणतात
की जे काय अशक्त असतील, आपले असतील, परमेश्वर गोत्र असतील, साधुसंत असतील, वासनिक असतील, ते जर पडलेले असतील म्हणजे अशक्त झाले असतील किंवा त्यांना आजारी पडले असतील तर त्यांना पथ्य पाणी काढा जर आपण करून दिला आणि त्यांच्या जर कधी त्या आजारावर जर आपण कधी मग क्रिया केली आणि ते जर चांगले झाले तर त्यांच्या त्या क्रिया केल्यामुळे आपल्या पडलेल्याची शुश्रूषा की जे या सांगितल्याप्रमाणे आपल्याला परमेश्वर आपल्यावर प्रेमप्राप्तीचा सुद्धा लाभ होऊ शकतो. कारण ते समोरचा जो व्यक्ती आहे, अधिकरण असतील, ज्ञानी असतील, पात्र जर श्रेष्ठ असेल, अशी पात्राची जर तुम्हाला सेवा घडून गेली तर तुम्हाला प्रेमप्राप्तीचा लाभसुद्धा होणार, परमेश्वर लोकप्राप्तीचा लाभ होणार. म्हणून आपण जे काय साधुसंत आपल्या घरी आहेत ते प्रेमाने, नम्रतेने आणि आपण खुशीने आपण ती क्रिया केला पाहिजे. म्हणून एखादा जर आजारी पडला तर आपण तत्परतेने आपण त्यांना काहीतरी काढापत्य वगैरे करून त्यांना दवाखान्यात घेऊन जावं आणि त्यांची सेवा करावी. अशी सेवा जर केली तर तुमच्यावर नक्कीच परमेश्वर प्रसन्न होणार. म्हणून हा सुद्धा साधुसंताचा होणारा लाभ आहे. भिक्षुक महात्मा जर तुम्हाला प्राप्त झाला त्यांच्याकडून हा सुद्धा लाभ होणार आहे. त्यानंतर साधुसंत हे परमेश्वर प्राप्तीचे मार्गदर्शक आहेत. म्हणजे साधुसंत काय करतात की परमेश्वर कसा प्राप्त करावा याच्यासाठी आपल्याला ज्ञान नसतं. आपण उपदेश घेतो, उपदेश घेतल्यानंतर आपण कोणतीही क्रिया करत नाही. कधी देवपूजा, आरती वगैरे, पारायण वगैरे हे करणे क्रियासुद्धा आपणाला कंटाळा येतो. त्यानंतर आपल्या घरामध्ये आपली प्रसन्नता राहत नाही. मग कटकटी येतात, संकट येतात, भांडणी होतात. आणि मग त्या ठिकाणी जर साधुसंत आपल्याला प्राप्त झाले तर आपण त्यांना जर बोलवलं आणि त्यांनी जर आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांच्याकडून आपण ज्ञान विचारून घेतलं आणि तसानुसार जर आपण पारायण वगैरे, देवपूजा वगैरे, आरती वगैरे, दंडवत टाकणे वगैरे, भोजन क्रिया वगैरे, उपहार दाखवणे अशी जर क्रिया आपण नितत करत राहिलो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री झोपण्याच्या वेळेस निद्रा आरती असं जर आपण सतत करत राहिलो, त्या साधुसंताच्या सांगितल्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीचे ते मार्गदर्शन आपल्याला करतात आणि ते दीपस्तंभ आहेत. एक प्रकारे परमेश्वर म्हणतात की आम्ही अधिकरणानिमित्त करून उद्धरण करतो, कारण आपण डायरेक्ट परमेश्वर येईल आपलं उद्धरण होईल असं आपण जोडलेलं नाही. म्हणून अधिकरणाला निमित्त करून उद्धरतात. म्हणून आपण अधिकरणाच्याकडून जे आपलं ज्ञानशास्त्र करून आपण तसं आचरण करायला पाहिजे. आणि घराचं आपण जे काही रोजचं पारायण वगैरे, स्मरण वगैरे, चिंतन वगैरे हे सर्व स्वतः आपण करायला, त्रिकाळ पूजा अवसर असेल किंवा निमित्त विधीमध्ये आपण आता ऐकलं की स्थानप्रसाद, भिक्षुक, वासनिक हे सर्व आपल्याला भेटायला आले तर त्यांचा योग जर आला तर आपण ते तसं आपण आचरण करायला पाहिजे. असं आचरण केलं आम्ही घरी जर आपण सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री जर आपण कधी देवाची त्रिकाळ पूजा अवसर करून, उपहार दाखवून, आपण जर काही दंडवत टाकून, आरती वगैरे करून जर विधी केला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या घरामध्ये प्रसन्नता होईल, परिवारात प्रसन्नता होईल आणि त्या साधुसंताच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि त्या आशीर्वादाने तुमचं कधी कमी पडणार नाही. तुम्हाला परमेश्वर भक्ती होईल आणि परमेश्वर प्राप्ती होऊन परमेश्वराची प्राप्तीचा योग, मोक्षमार्गाची वाटचाल खुली होईल. तुमचे काही दोष असतील, पाप असतील, ते प्रायचित तुम्ही त्या अधिकरणांजवळ आपण 2 दंडवत टाकून आपण प्रायचित मागायचे, दुःख करायचं की तुम्ही ईश्वराचे राजकुमार आहात आणि आमचं काय जे काही पाप दोष घडले असतील ते आम्हाला परमेश्वराला सांगा की माफ करायला सांगा, आमचे अडथळे असतील ते दूर करायला सांगा आणि ज्ञान तुम्हाला लवकर लक्षात येत नसतील तर प्रायचित करा, गुरुजवळ जा, त्या अधिकरणांजवळ जा, तिथं त्यांना दंडवत टाका आणि विनंती करा, त्यांना सुपारी द्या आणि ज्ञान घेण्यासाठी तुम्ही तत्पर व्हा. गुरुमुखे ज्ञान घ्या, भगवद्गीता घ्या, सूत्रपाठ घ्या आणि असं ज्ञान तुम्ही जर केलं, तुम्ही जर ते घोकत राहिले, सतत ते ज्ञानाचं जर आवर्तन करत राहिले पुन्हा पुन्हा, तर नक्की तुम्हाला ते ज्ञानप्राप्ती होईल आणि तुमच्या अंतःकरणामध्ये एक परमेश्वर प्राप्तीची तळमळ होईल. परिवारामध्ये बी ती गुण लागून जाणार आणि तुम्ही केलं, मोठ्याने केलं तर लहानही करणार, लहान्याने केलं तर आपले पाहून पाहून आपला परिवारसुद्धा करणार. म्हणून आपण सतत परमेश्वराची तळमळ करून घरामध्ये सर्व विधी आपण करायचे आहे. असे करले तर तुम्ही परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि परमेश्वर प्रसन्न झाला तर तुम्हाला कधीही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण होणार नाही. आणि अडचण होणार नाही म्हणजे परमेश्वरात तुमची काय होईल, पहिले आवडी निर्माण होईल. आवडी निर्माण झाली की वेद होणार. वेद झालं म्हणजे तुम्ही साधू संत, स्थानप्रसाद, भिक्षुक, वासनिकाच्या ठिकाणी वेद म्हणजे आवड निर्माण होईल. त्यानंतर परमार्गाची आवड निर्माण होईल. जिथं मार्ग असेल त्या मार्गात जाण्याची आवडी होईल. जिथं स्थान असेल त्या स्थानावर जाण्याची आवडी होईल. जिथं भिक्षुक भेटले त्या भिक्षुकांना भेटी घेण्याची आवडी होईल. तुम्हाला तुमच्या घरी घेऊन येण्याची आवडी होईल. नंतर त्या ठिकाणी वासनिक भेटला एखादा तुमच्यासारखे नामधारक वासनिक, तर त्यांनासुद्धा तुम्ही भेटायची आवडी होईल. त्यांनासुद्धा तुमच्या घरी आणायचा योग होईल आणि अन्नदानाची क्रिया, प्रेमाने बसण्याची क्रिया, शास्त्र चर्चा क्रिया होईल, सत्संग घडेल, जागा पवित्र होईल, वातावरण पवित्र होईल, अन्न पवित्र होईल, परिवार पवित्र होईल, घरदार पवित्र होईल आणि अशामुळे परमेश्वराची प्राप्ती
चा योग म्हणजे परमेश्वराच्या मोक्षमार्गाचा योग जे काही अडथळे असतील ते दूर होतील आणि पुढचा जो काही क्रिया असतील म्हणजे नामस्मरण करणे वगैरे असं तुमच्याकडून घडेल आणि तुम्ही त्याग करून संन्यास घेण्याचा सुद्धा पुढं तुम्हाला योग येईल आणि तुम्ही परमेश्वर प्राप्तीला लवकर जाऊ शकतात. म्हणून ही तुमची पहिली पायरी आहे. नामधारकाची निमित्तविधी तुम्ही सतत आचरण करायला पाहिजे. तर अशा प्रकारे स्थान, प्रसाद, भिक्षुक या 3 निमित्तविधी आपण पाहिला आहे. पुढचा जो काही विधी आहे वासनिकांचा विधी तो आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.